आहोत विद्यार्थ्याप्रत. केशवसुतांची कविता आहे आणि विद्यार्थ्याप्रत या कवितेमध्ये केशवसुतांनी विद्यार्थ्यामध्ये असणाऱ्या गुणांचं वर्णन इथे केलेलं आहे की विद्यार्थ्यामध्ये जे काही जग बदलवण्याची प्रवृत्ती आहे, कारण ते नवीन रक्त आहे, सळसळणारं रक्त, म्हणून त्यांनी त्यांच्यामध्ये जे काही गुण आहे ते दाखवून दिलेल्या या कवितेद्वारे, म्हणून त्याचं नाव आहे विद्यार्थ्याप्रत. आता थोडक्यात परिचय सांगते मी तुम्हाला. केशवसूत काही आपल्याला नवीन नाही. केशवसूत त्यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. तर यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहे. त्यांच्या कविता म्हणजेच प्रेमभावना, निसर्गप्रेम, गूढगुंजन, सामान्य गोष्टीतही सौंदर्य शोधण्याची प्रवृत्ती असा. आणि नंतर त्यांनी जे काही पाऊल उचललं ते सामाजिक क्रांतीचे आव्हान या काव्यातून. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टींनी त्यांनी मराठी कवितेचा आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. म्हणूनच त्यांना केशवसूत ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांचं खरं नाव तुम्हाला माहीतच आहे. खरं नाव कृष्णाजी केशव दामले. तर विद्यार्थी कसा आहे, तो काय काय करू शकतो, हे त्यांनी या कवितेद्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर आज आपण पाहू विद्यार्थ्याप्रत. महत्त्व भारी आहे या पृथ्वीचे, त्याहून अतिशय या सगळ्या विश्वाचे. परी तुझमध्ये महतीचे जे बीज, त्याहून काही नाही चीज. ठसवमणी हे साचे, बाबा हे वच बहुमोलाचे. आता केशवसूत असे का म्हणतात? तर महत्त्व भारी या पृथ्वीचे. आपल्यासाठी आपली जन्मभूमी आहे म्हणजे ही पृथ्वी, तर तिचं महत्त्व आपल्यासाठी अत्यंत भारी आहे, म्हणजे महत्त्वपूर्ण आहे. आणि हे सगळं विश्व अतिशय, त्याहूनही अतिशय या सगळ्या विश्वाच्या, आणि त्याच्याहूनही जास्त महत्त्व कशाचं आहे तर या पूर्ण विश्वाचं आहे. तर हे आपल्याला टिकवून कसं ठेवता येईल? तर तुझ्यामध्ये परी तुझमध्ये महतीचे जे बीज, पर त्यापेक्षाही किती महत्त्वाचं आहे, पण तुझ्यामध्ये जे काही महत्त्वाचं बीज आहे ती गोष्ट तुझ्या मनात तू ठसव, त्याहून काही मोठी चीज नाही, त्यापेक्षा मोलाचं असं काहीही नाही, हे तू तुझ्या मनी ठसव. आणि हे वचन कसं आहे? वच म्हणजे वचन. हे कसं आहे तर अत्यंत बहुमोल आहे, त्याचं कुठेही काही मोल लागत नाही, मौल्यवान रत्नासारखं आहे असे ते म्हणतात. अग्नी असे हा तेजस्वी रे फार, त्याहून भारी सूर्य नभीचा थोर. परी किरण जो तुझमध्ये सत्याचा, प्रकाश सर्वोत्तम तो आहे त्याचा. घोग सदा हे वाच, बाबा हे वच बहु मोलाचे. काय म्हणतात की जे काही अग्नी असे हा तेजस्वी फार. अग्नी कसा आहे तर अत्यंत तेजस्वी आहे, त्याच्याहून थोर आकाशातला सूर्य असतो, त्यापेक्षाही अग्नीपेक्षाही महत्त्व कुणाला आहे तर सूर्याला आहे. आणि किरण जो तुझ्यामध्ये सत्याचा, परंतु तुझ्यामध्ये जो सत्याचा किरण आहे तो कसा आहे? सर्वोत्तम आहे. या गोष्टीची सतत तू आठवण ठेवत राहा आणि तो तुझ्यामध्ये तेवत राहा, असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न इथे केला. पृथ्वीमध्ये रत्ने बहु आहेत, पृथ्वीमध्ये रत्ने बहु आहेत, आकाशी तर असंख्य दिसत आहेत. परी तू एक रत्न तुझमध्ये जे सच्ची, कोणाला नच सर त्याची येईल. स्मरण असू दे याचे, बाबा हे वच बहुमोलाचे. काय म्हणतात ते की तू स्मरण येऊ दे याला, हे वच कसं आहे तर बहुमोलाचं आहे, असं सांगण्याचा प्रयत्न ते करत आहे. तर पृथ्वीमध्ये अनेक प्रकारची रत्ने आहेत, हिरे आहे, माणिक आहे, नाही का, अनेक आहे, पण सगळ्यात मोठं रत्न जे कोण आहे तर ती युवा पिढी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न इथे केशवसूत करतात विद्यार्थ्यांना. त्यांच्यामध्ये समाजाविषयी, आपल्या देशाविषयी भावना रुजवण्याचा प्रयत्न ते इथे करताना दिसून येतात. त्यांचं सळसळतं रक्त कशासाठी त्यांनी वापरावं तर आपल्या देशासाठी वापरावं असं त्यांना वाटते. मग आकाशात तर असंख्य दिसत आहेत रत्ने लखलखणारी, जे आपल्याला रोज सायंकाळला दिसते, परंतु तुझ्यामध्ये जे सत्याचं रत्न आहे त्याची सर कशालाच येत नाही. मग ते आकाशातली रत्ने असो की पृथ्वीमध्ये बहुरत्ने असो,
पण तुझ्यामध्ये जे काही रत्न आहे ते कशाचं आहे? सत्याचं आहे. कुणाला नच सर त्याची येईल स्मरण असू दे याचे. आणि तू याचं स्मरण नेहमी ठेव. तुझ्या मनामध्ये जी काही जाणीव आहे, भावना आहे आपल्या विश्वाविषयी, देशाविषयी, आपल्या जन्मभूमीविषयी, त्याची सर कशालाच येणार नाही, या रत्नांना येणार नाही, याची तू नेहमी जाणीव असू दे. ते तू नेहमी स्मरण कर या गोष्टीचं. हे वचन बहुमोलाचे, हे वचन बहुमोलाचे असे केशवसूत म्हणतात. स्नायूमध्ये पुष्कळ आहे शक्ती, नूपवेत्री तर फारच आहे म्हणती. परी एक नवा शब्द तू शिकशी, शक्ती तयाची उलथील सर्व जगाशी. पठंतर करी त्याचे, बाबा जग हे बदलायाचे. स्नायूमध्ये पुष्कळ आहे शक्ती. आपल्या अंगामध्ये शक्ती भरपूर आहे. चळचळणारं रक्त आहे, युवा वर्ग आहे, विद्यार्थी आहे. तुमच्या अंगामध्ये काय आहे? भरपूर शक्ती आहे. नूपवेत्री म्हणजे राजा, राजाच्या कुळाचा म्हणू किंवा राजा, त्याच्यामध्ये तो फारच आहे म्हणते असे केशवसूत म्हणतात. परी एक जो नवा शब्द तू शिकशी, परंतु तू जसा जसा नवे शब्द शिकत जाशील, त्या नव्या शब्दाने इतकी शक्ती कुणातच नाही. म्हणजे शक्ती तयाची उलथील सर्व जगाशी. तुझा हा एक एक नवा शब्द जो शिकतो आहे, ती शक्ती काय आहे? तर सर्वात मोठी आहे. त्याच्यासमोर ना तर स्नायूंमधली शक्ती आहे, ना तर राजाची शक्ती आहे. इतकी मोठी तुझ्याजवळ ती शक्ती आहे. सर्व जगाला काय करू शकतोय तू? उलथून टाकू शकतोस आपल्या शब्दांच्या द्वारे. इतकी मोठी शक्ती तुझ्या मध्ये आहे. तू तिला शोधण्याचा प्रयत्न कर असं केशवसूत सांगतात. पठंतर करी त्याचे, तू त्याचं पठन कर, पाठ कर त्याला, त्याचं पठन नित्याने चालू दे. बाबा हे जग बदलायाचे. आणि ही कोणती शक्ती आहे? तर ही शक्ती काय करायचं आहे या शक्तीद्वारे तुला? तर हे जग बदलायचं आहे. विद्यार्थ्यांना उद्देशून इतकं सुंदर, म्हणजे एक सामाजिक कविता म्हणूया आपण, तर ही केशवसूतांची कविता अत्यंत छोटीशी पण खूप सुंदर असा अर्थ, त्याचा अर्थ आपण लावू तिथपर्यंत लागत जातो. इतका सुंदर अर्थ आहे. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत काय असते, विद्यार्थ्यांमध्ये आता तुम्ही माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी सुप्त गुण असतात, ते कुठेतरी काढण्याचा प्रयत्न इथे होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांना उद्देशूनच ते असे म्हणतात, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न इथे ते करतात. तर अशा प्रकारे ही कविता आपली इथे संपलेली आहे. पुढील भागात आपण दुसरी कविताच घेऊ आहे. धन्यवाद.